Hello and welcome back to my YouTube channel. My name is Sahil and you are watching Nisargamoto. A very good morning from beautiful Hanle. So आत्ता चालू आहे मस्तपैकी चहा पिणं. चहा झाला की नाश्ता करणार आहे आणि नाश्ता करून लेहच्या दिशेने निघणार आहे. त्याआधी सगळं सामान वगैरे लोड करेल, गाडी मस्त सेट करेल आणि मग लेहच्या दिशेने प्रवास चालू होईल. लेहच्या दिशेने जाताना वाटेत आपल्याला न्योमा आणि लोमा बेंड्स लागतात. ते खूप सुंदर आहेत. ॲक्च्युली इट्स अ वाईल्ड लाईफ सँच्युरी रिझर्व. सो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी कदाचित बघायला मिळू शकतात. लांब लांब पसरलेलं एकदम हिरवगार मैदान आहे तिथे. सो ते सुद्धा बघायला मिळेल. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. तर आत्ता माझी हानले टू लेह अशी रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे. आत्ता माझं पहिलं टार्गेट असेल लेहला पोचायचं, पण त्याआधी न्योमाला पोचून एकदा पेट्रोल टॉपअप करून घेणार आहे सो दॅट पुढे टेन्शन नाही आहे. हानलेपासून लेहचं अंतर आहे अराऊंड 258 किलोमीटर. सो टार्गेट असेल की साधारणपणे 2-2:30च्या दरम्यान लेहला पोचून मस्तपैकी आराम करायचा आणि मग पुढे जायचं. बघूया आता कसं होतं आहे. आणि तुम्ही बघू शकता कालपर्यंत जे माउंटन्स पूर्ण रिजिड वाटत होते ते आता पूर्ण स्नोकॅप झालेले आहेत, कारण की काल रात्री इकडे भरपूर स्नो पडला आहे आणि पाऊससुद्धा खूप पडला काल. त्याच्यामुळे काय स्टारगेजिंग नीट करता नाही आलं, पण त्याच्या आधीच्या रात्री म्हणजे ज्या दिवशी मी हानलेला पोचलो त्या रात्री स्टारगेजिंग एकदम मस्त झालं. आता बोलायचं झालं हानलेबद्दल तर हानलेला तुम्हाला होमस्टेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. इकडे तुम्हाला लवकर होमस्टे मिळणार नाहीत ऑन दी स्पॉट. पहिले तुम्हाला बुकिंग करून यावं लागेल. त्याचं रिझन असं आहे की इकडे भरपूर सारे बायकर्सचे ग्रुप येत असतात आणि त्याच्यामुळे होतं काय की त्यांचे रूम स्टेज जे असतात ते ऑलरेडी बुकड असतात. सो इकडे मिळत नाहीत रूम स्टेज. आणि दुसरं कारण म्हणजे बायकर्स इकडे कशासाठी येतात तर हानले हे उमलिंगलाचं गेटवे, इकडनं उमलिंगलाला जायला रस्ते आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हानलेला जर का रूम स्टे पाहिजे असेल ऑन द स्पॉट तर तो मिळणं खूप इम्पॉसिबल आहे, म्हणजे जवळजवळ नियरेस्ट टू इम्पॉसिबल आहे. मी खूप लकी होतो, मला शेअरिंगमध्ये काल मिळाला. त्याच्यानंतर तो माणूस गेल्यानंतर आज मला पूर्ण एकट्याला रूम मिळाली. माझ्यासोबत दुसरं कोणी शेअरिंगला आलं नाही. पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर प्री प्लॅनिंग करून आधीच रूम स्टे बुक करून या, नाहीतर बाहेर कुठेतरी थंडीमध्ये कुडकुडत मरायला लागेल. किती मस्त दिसत आहेत ते डोंगराला ढग टेकलेले आहेत लिटरली. आणि ही जी समोर रिव्हर दिसते ती दॅट इज हानले रिव्हर. एकदम ना हा रस्ताच पूर्ण खतरनाक आहे. ती तिकडे वरती आहे ती हानले मॉनेस्ट्री आहे. सो तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मला काय एवढा वेळ मिळाला नाही म्हणून मी काल गेलो नाही. आणि हा तर रस्ता तुम्हाला माहितीच आहे, फोटिलाला जातो तो सरळ. आणि इकडनं आपण सरळ गेलो की न्योमा लोमा बेंड अँड देन माहे, उपशी अँड ऑल दीज विलेजेस. सो अगेन आय एम गोईंग बॅक टू लेह. यार पुढे तर एकदम खतरनाक वेदर झालेलं आहे. पूर्ण क्लाउड्स. एक नंबर.
आणि इतकी मजा येते ना या रस्त्यांवरती गाडी चालवायला, काय सांगू तुम्हाला. काल ॲक्च्युली माझं प्लॅनिंग थोडंसं फसलं. मला रॉंगोमध्ये जाऊन कॅम्पिंग करायचं होतं, पण ना एवढं आभाळ भरून आलं होतं, विजा चमकत होत्या, ढगांचा आवाज येत होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आजचा दिवस आपण स्टेमध्येच काढूया. सो म्हणून मी कालचा दिवस स्टेमध्येच काढला. आणि त्याच्यामुळे मला एक गोष्ट चांगली झाली की बॉडीला रेस्ट पूर्ण मिळाली. थंडीमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. कडनं माझा होता. ओके, all these are Himalayans. Doesn't matter. सो आत्ता जो माझ्यासमोर ग्रुप चालला आहे हा सगळा हिमालयनचा ग्रुप आहे. रॉयल एनफिल्ड. सो नॉट हिमालयन बट रॉयल एनफिल्ड ग्रुप. सो यांच्याच ग्रुपने काल मला मदत केली होती परवा गिअर लिव्हर बसवण्यासाठी. यांचे मेकॅनिकचा क्रू बॅन असते, त्यांनी हेल्प केली होती यार. आणि हे रस्ते ना काय मस्त वाटत आहेत, एक नंबर. मजा येते या रस्त्यावरती गाडी चालवायला. प्रॉब्लेम असा होतो जर का ह्यांच्या मागे राहिलो ना आपण, त्या आईला मागेच राहायला लागतं. मधनंच हे ब्रेक वगैरे दाबतात कारण की यांच्या पुढचा रायडर स्लो डाऊन होतो. मग मला गिअर शिफ्ट केल्यानंतर तेवढी पॉवर मिळत नाही. बट इट्स ओके, इट्स नॅचरल. ओके, लिटल बिट ऑफ रोड हियर. काय मस्त वेदर यार. काल इकडे कॅम्पिंग करायला काय मजा आली असती. बट आय डोंट थिंक इकडे कॅम्पिंग अलाउड करतात बिकॉज इट्स अ वाईल्ड लाईफ रिझर्व एरिया. सो दॅट माइट बी द रिझन. बट जेव्हा मी माझ्या तिथे होमस्टेवाल्याला विचारलं तर तो म्हटलं की यार तुम्ही टुरिस्ट आहे, तुम्ही कुठे पण टेंट वगैरे काहीही सेटअप करू शकता, तुम्हाला कोण काय अडवणार नाही. पण म्हटलं कशाला ना, इकडे जंगली प्राणी वगैरे येतात, आपल्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स, परत ते पॅनिक वगैरे झाले ना आपल्याला अटॅक वगैरे केला तर तो एक वेगळा इश्यू. सो बेटर आहे नाही केलं काल कॅम्पिंग. पण आता जाता जाता एक काम करणार आहे, जे रांगो गाव लागणार आहे ना त्या रांगो गावामध्ये मी स्पॉट बघून ठेवणार आहे कॅम्पिंगसाठीचा मस्तपैकी एक. प्रचंड थंडी आहे, प्रचंड वाटतंय असं ऊन पडलंय पण भयंकर थंडी आहे. तो हा आला कालचा टर्न जो रस्ता जातो डुमटीकडे. आणि दिस इज एंटायरली लोमा बँड. लुक ॲट द व्ह्यू ॲट द look at the view. हो भाई साहब, खतरनाक यार. ड्रोन पाहिजे होता माहिती का. ड्रोन असतं ना काय मजा आली असते ना. आत्ता एक नंबर. पुढून उतरतो ठीक आहे.
सो काल जिथे परमिट नंबर सांगितला होता, दाखवलं होतं परमिट, तिथे आता परमिट नंबर सांगायचा जो काल आपण एंट्री केला तो, आणि मग आपण क्रॉस करू शकतो. सो लेट्स गो. बघा JCB बुडालाय पाण्यामध्ये. हाय शपथ. हा रस्ता किती सुंदर वाटतोय, म्हणजे पाणी, त्याच्यावरती चमकणारे ढग आणि डोंगरांचं पूर्ण प्रतिबिंब या पाण्यामध्ये दिसतंय. बघा ना. हो हो, एक नंबर यार. दिस न्यूमा अँड लोमा बेंड्स आर लिटरली अमेझिंग. म्हणजे मी काल पण बघत होतो ना, एक नंबर यार. काय कलर झालाय पाण्याचा. हा हा, क्लास. म्हणजे या सौंदर्याला ना तोडच नाहीये लिटरली. एक नंबर. आणि हाच तो रस्ता जिकडे आपल्यासोबत गिअर लिव्हरचा कांड झाला होता. आता तर मला खूप भीती वाटायला लागली. अरे बापरे, एक नंबर. खतरनाक. फायनली ऊन आलं. जरा बरं वाटलं. हात एवढे सुन्न झालेत ना, पूर्ण गार. आणि आज काय माहिती कुठून इकडे एवढे ढग आलेत ना, एवढं काळं काळं आकाश झालंय सगळं. तर मित्रांनो, न्योमाला पोहोचायचं एक 5 किलोमीटर आधीपासून ना सिनिक ब्युटी बदलायला चालू होते. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, इकडे समोर हिरवगार मैदान आहे, समोर लाल मातीचा डोंगर आहे, आणि आता तुम्ही फक्त नजारे बघा एक एक. बदलला सीन पूर्ण. जे आधी डोंगर पिवळे आणि पांढरे दिसत होते ते आता पूर्ण लाल मातीचे झालेले आहेत. सॉरी, थोडं बोलताना त्रास होतोय कारण की ओठ प्रचंड फाटलेले आहेत एवढ्या थंडीमुळे. ओहो, काय व्ह्यू आहे. वाव. यार काय मस्त दिसतंय हे.
दिस इज वाय जुलै इज द बेस्ट टाइम टू विजिट लेह लडाख. अमेजिंग. काल जेव्हा मी इकडे आलो होतो ना तेव्हा इथे क्रिकेटची मॅच चालू होती. इथे खाली ते अजून पण स्टंप लावलेले आहेत. किती मजा येईल यार इथे क्रिकेट खेळायला. तर आत्ता मी येऊन पोचलो न्यूमा इथे मागे जो एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, तिथे मी पेट्रोल भरलं आहे. तर हा आहे जगातला सगळ्यात उंचावरती असलेला पेट्रोल पंप आणि याची उंची आहे 13,684 फीट. या पेट्रोल पंपनंतर तुम्हाला कुठेही पुढे पेट्रोल पंप मिळत नाही. सो जेव्हा तुम्ही पँगॉंग लेकवरनं येता, आईच्या गावात पडला असतो, जेव्हा तुम्ही पँगॉंग लेकवरनं येता त्यावेळेला तुम्हाला रॉंगोमधून एक टर्न घ्यायचा असतो जो मी सांगितला होता आणि मग तुम्ही इथे येऊन फ्युएल टॉपअप करू शकता. आणि हा भारतातला शेवटचा पेट्रोल पंपसुद्धा आहे. चला आता इकडनं लेह आहे अजून 175 किलोमीटर. सो वी विल ट्राय टू गो नॉन स्टॉप. लेट्स गो. चलो ऑल सेट. सो न्यूमा क्रॉस केल्यानंतर येतं माहे आणि म्हणजे हा जो पूर्ण रस्ताच आहे ना ह्याची सिनिक ब्युटीच काही वेगळी आहे. लांब लांब पसरलेली हिरवीगार मैदानाच्या मैदान आहेत इथे आणि डोंगर आहेत. आहा काय व्ह्यू आहे यार. आणि या रस्त्यांवरती गाडी चालवायला जी मजा येते ना तिला काही तोडच नाही आहे. हे बघा असे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात इकडे. मला माहीत नाही त्याला काय म्हणतात इकडे, बट असे प्राणी बघायला मिळतात. गिअर लिव्हर आहे. हा आणि राईट साईडला बघा, वाव. गाडी आणि कॉन्स्टंट रस्ता पण असा बनवलाय ना की गाडी कॉन्स्टंट 70, 80, 90 या रेंजला सहज राहू शकते, सहज. वाव यार, वाव, जस्ट वाव. आणि यार इथला टेरेन बघा ना, म्हणजे प्रत्येक डोंगराचा रंग वेगवेगळा आहे. समोर लाल डोंगर आहे, त्याच्या बाजूला तिथे बघा लालमध्ये ब्राऊन मिक्स आहे. इकडे पण तसंच आहे. इकडे तर आणखीनच वेगळा कलर आहे, पर्पल कलर. वाव, व्हॉट अ व्ह्यू यार. अरे असं वाटतंय मंगळावर गाडी चालवतोय. आणि काल थोडा थोडा पाऊस झालेला आहे इकडे बघा ना. रस्ता अजून पण म्हणजे माती अजून थोडी ओली दिसते. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की माझ्या बाजूचा डोंगराचा रंग कसा आहे
आणि समोरच्या डोंगराचा रंग कसा आहे. यार लेह लडाखमध्ये तुम्ही आलात ना, आणि मेन म्हणजे खाली वाहणारी इंडस नदी, आहा एक नंबर. लेह लडाखमध्ये जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुम्ही हेच एक्सपेक्ट करणार. अरे बापरे काय व्ह्यू आहे, आहा क्लास. बघा परत डोंगराचा रंग बदलला यार, खतरनाक, ऑसम. Riders are coming. I think they are going towards Hanle. केवढं पाणी आहे इंडस रिव्हरला. पाऊस पडला ना 2-3 दिवस त्याच्यामुळे. बापरे काय डोंगर आहेत, खतरनाक. कंटिन्यू दरडी कोसळत असतात, कंटिन्यू बिहारची माणसं येऊन काम करत असतात, और ये सिलसिला बस चलता ही रहता है. काय व्ह्यू झालाय. आणि गाडी नुसती पळवायची, नुसती काहीच करायचं नाही, नुसती गाडी पळवायची बास. अगेन डोंगराचा रंग परत चेंज, अँड इट्स टाइम टू चेंज द गिअर ऑल्सो. केवढा उंच डोंगर आहे लालमातीचा, त्याच्या शेजारी ब्राऊन, तिकडे मध्ये वेगळाच रंग, त्याच्यावरती वेगळाच रंग, प्रत्येक वेळेला वेगवेगळा रंग दिसतोय. दिस इज होल आर्मी एरिया. सो आता कॅमेरा बंद करतोय मी. हे जे समोर काय दिसतंय याला काय म्हणू काय मी. जे असा एक डोंगर आहे, असा एक डोंगर आहे, मधून इंडस नदी चालली आहे आणि आपण या रस्त्याने चाललोय. वाव. सगळे सुट्टे सुट्टे झालेले दगड आहेत तिथे, कधी खाली येतील सांगता येत नाही. एक जोरात पाऊस आणि काम तमाम. चला, लेह काय जास्ती लांब नाहीये, 100 किलोमीटर आहे, 1.5 तासात पोहोचतोय.
हे सगळे डोंगर बघायला जेवढे सुंदर असतात ना, तसेच ते खतरनाक सुद्धा आहेत. असं वाटतंय की म्हणजे लेहला पण पाऊस असणार आहे. चला पुढे एक गाव आलेलं आहे, कुठेतरी थांबून मस्तपैकी चहा पिऊन घेतो एकदम फर्स्ट क्लास आणि काहीतरी नाश्ता करतो, जरा बरं वाटेल. हां हां, हेमिया म्हणून गाव आलं, हेमिया पंजाबी ढाबा. चला इथेच थांबून चहा वगैरे काहीतरी पिऊन घेऊया. चला एक छोटासा ब्रेक झाला हेमिया या गावामध्ये. आता इकडनं लेह अजून असेल एक 80 किलोमीटर. लवकर लवकर हा प्रवास कंप्लीट करू आणि छान आराम करू. अरे भाई भाई भाई, ते शेत बघा, एक नंबर. काय व्ह्यू आहे यार, क्लास. मस्त ब्रिज आहे यार, मस्त प्रेयर फ्लॅग्स लावले तिथे. मस्त समोर इंडस नदी, ॲनिमेटेड स्काय. What else you need? जर का तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर आपण जेव्हा मनालीमधून येतो आपण तिकडनं येतो त्या रस्त्याने. मध्ये इंडस नदी आहे आणि त्याच्यावरचा तो ब्रिज आहे. आणि मी मध्ये सांगितलं होतं की जर का तुम्हाला पँगॉन्ग लेकला जायचं असेल तर तुम्ही इकडनं सुद्धा जाऊ शकता. हा रस्तासुद्धा पँगॉन्ग लेकला जातो वाया चुशुल, आणि हा रस्ता इकडे जो जातो तो लेहला जातो. सो आता रिटर्न जाताना मी इकडे वळून जाणार आहे. सो बेसिकली माझा पूर्ण सर्कल कंप्लीट झाला आहे. सो सर्कल कुठून स्टार्ट झाला, लेह सिटीपासून. त्यानंतर मी गेलो तुर्तुक तयाक्षी बॉर्डर, देन हुंदर, देन बॅक टू पँगॉन्ग, फ्रॉम पँगॉन्ग टू हानले, हानले टू दिस वे. दिस इज हाऊ इट वेंट. सो फायनली मी आत्ता दुपारी 2:30 वाजता लेहला येऊन पोचलो. आणि पोचल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि म्हटलं की संध्याकाळीच व्हिडिओ रेकॉर्ड करू. सो आत्ता मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे, मस्तपैकी चहा पितो आहे आणि चहा पिता पिता व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. सो असा होता माझा पूर्ण लेहचा प्रवास. आता इथून पुढे माझी रिटर्न जर्नी चालू होते. तर उद्या सकाळी मी लवकर उठून लेह टू मनाली असा प्लॅन केलेला आहे. सो लेट्स सी की हा प्रवास कसा होतो आहे. अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी बघत राहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाच असाच.